त्यांनी 4 प्रकारच्या प्रमुख औरंगजेबाच्या मागण्या होत्या. पहिली मागणी की तू मुघल मराठ्यांच्या ताब्यातले किल्ले जिंकण्यासाठी अतोनात त्यांना कष्ट पडतायत, संघर्ष करावा लागतोय, तर तू छत्रपती आहेत तर मराठ्यांच्या ताब्यातील सर्व किल्लेदारांना तो आज्ञापत्र पाठवून ते किल्ले मुघलांच्या ताब्यात दे असं कृत्य कर. हां. संभाजी महाराजांनी त्याला कुठल्याही प्रकारे प्रतिसाद न देता ते धुडकवलं. दुसरी त्यांनी मागणी केली की मुघल सैन्यातले अनेक सरदार अधिकारी हे संभाजीराजांना फितूर आहेत, त्यांची नावं सांग. संभाजी महाराज त्यालाही नकार दिला. तिसरी मागणी केली की मराठ्यांचा जो खजिना आहे तो कुठं आहे त्याची मला इत्थंभूत माहिती दे. बापरे. संभाजी महाराज त्यालाही नकार दिला. आणि चौथी मागणी की तू इस्लाम धर्म स्वीकार कर. यामागं औरंगजेबाचा हेतू होता, कारण की त्याने अनेक हिंदू राजांना अशा पद्धतीने अत्याचाराने मुसलमान केलं होतं. जेव्हा राजाच मुसलमान होतो तेव्हा त्याचं राज्य इस्लामिक होतं. बरोबर. आणि जो शिवाजी महाराजांनी निर्माण केलेला संघर्ष तो थांबवायचा असेल, संपवायचा असेल, तर हिंदवी स्वराज्याचा स्वामी म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज जर त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला तर अनेक शतकानंतर जो हिंदूंचा उठाव उभा राहिला होता स्वातंत्र्याचा तो समाप्त करावा असा एक दूरदृष्टीचा हेतू औरंगजेबाच्या मनात होता. आणि म्हणून त्याने संभाजीराजांवर हे विचार लादले होते. परंतु संभाजीराजांनी कुठल्याही परिस्थितीत ते स्वीकारले नाही आणि ते धीरोदात्तपणाने त्या बलिदानाच्या सामोरे